आयुरा. आरव, तुला ही काहीच शिक्षा नाही. आत्ता जर तू काही स्मार्टनेस दाखवायचा प्रयत्न केलास ना, तर तुला मारायला पण कमी करणार नाही मी. आदिराजने धमकी देत म्हणाला. तसा आरवने त्याचा पाय घट्ट धरला आणि जोरात खेचला, पण आदिराज काही हलला नाही त्याला. सागरच्या ते लगेच लक्षात आलं. त्याने मूग केलं आणि त्याला डोक्यावर लाथेने वार केला. आरव जमिनीवर धाडकन पडला. सागरने त्याला तसाच दाबून धरला होता. सिक्युरिटी पण लगेच धावले आणि आरवला दोन्ही बाजूला पकडलं. तू मला पडवायचा प्रयत्न करतोस? एवढी तुझी हिंमत? याला 4 दिवस काहीच खायला द्यायचं नाही. 4 दिवस पोटात काही गेलं नाही ना, ती अक्कल ठिकाणावर येईल याची. जास्त शाना बनतोय. मेला तरी चालेल, आदिराजने रागाने सागरला सांगितलं. येस बॉस. सागर लगेचच तयार झाला होता त्यासाठी. तो जातच होता की पुन्हा मागे वळून त्याने आरवकडे रोखून बघितलं. तू निधीला मारायचा प्रयत्न केलास? तुझी ही हिंमत? तुला काय वाटलं मला तुझे कारनामे समजणार नाही? तुला तुझे हिशोब चुकते करायला मी जिवंत ठेवलेले नाही. माझ्या कामासाठी ठेवलं आहे जिवंत. पण जर तू अशीच हरकत करत राहिलास तर तुला जिवंत गाडायलाही कमी करणार नाही मी. आदिराज डोळ्यात आग ओकत म्हणाला. त्याला आरवचा प्रचंड राग आला होता. आरव त्याला चांगलाच घाबरला. आरवला धमकावून आदिराज तिथून बाहेर पडला. आरवला लॉक करून ठेवलं होतं. बाहेर कडक सिक्युरिटी ठेवण्यात आली होती. बाथरूमच्याही ती सिक्युरिटी ठेवली होती आदिराजने. आरवने आता काहीतरी गडबड केली तरी मात्र त्याने बॉडीगार्डला त्याला उडवायचीच ऑर्डर देऊन ठेवले होते. आरवला त्याने सांगितलं नव्हतं काय काम करायचं आहे ते, पण ऐनवेळी तो करून घेणार होता त्याच्याकडून. हॉस्पिटलमध्ये आयुष आयुराच्या बाजूलाच बसला होता. तिला सलाईन चालू होतं, त्यातून औषध देत होते डॉक्टर. तिला कमरेतून अजिबात हालचाल करायला नको बोलले होते डॉक्टर. आयुषच तिला सगळं करायला मदत करत होता. कमरेला पट्टा बांधला होता. सूज आता कमी झाली होती. एक्सरे करून बघितलं तर थोडंसं क्रॅक झालं होतं. डॉक्टरांच्या मते 15 दिवस तरी लागतील. पण तो आदिराजला बोलून लवकरच घरी नेणार होता आयुराला. आता ती शांत झोपली होती. तिला जसं बघून तिच्यावर खूप सारं प्रेम येत होतं त्याला. आदिराजचे बोलणं त्याला थोडंसं विचित्र वाटलं, पण त्याने त्यावर जास्त विचार करायचं सोडून दिलं. जिथे देवाने गाठी बांधलेल्या असतात तिथे कोणीही मध्ये पडू शकत नाही. त्याची आणि आयुराची गाठ विधात्याने बांधली होती. कोणीही त्यांच्या नात्यामध्ये यायचा प्रयत्न जरी केला असता तरी त्यांचं नातं तकलादू नव्हतं एवढं. त्याची आयुरा खंबीर होती. सगळ्या संकटांना सामोरं जाऊन उभं राहायची ताकद ठेवत होती ती. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि घट्ट पकडला. आयु, तू माझ्या आयुष्यातली देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट आहेस. तू माझा श्वास आहे. तुला काहीच होऊ देणार नाही मी. आयुषने तिचा हात थोडा वर घेत आपल्या गालाला लावला. थोडा भाऊ झाला होता. सगळं काम धाम सोडून तो तिच्यासोबत बसला होता. कोई नहीं मेरा जरूरत तेरी, लागे ना जिया देखू ना जो सूरत तेरी, तू है तो दिल धडकता है. त्याची रिंगटोन वाजली. हॉस्पिटलमध्ये आल्यावर ठेवली होती त्याने, कारण तिला असा त्रासात बघून तोही दुःखी होता. नकळत त्यालाही गाणं आठवलं होतं. खास डाउनलोड करून त्याने त्याची रिंगटोन ठेवली होती. त्याने कॉल रिसीव केला. आयुष, तब्येत कशी आहे तुझी? आयुषला समोरून आवाज आला. तेव्हा त्याने फोन बघितला तर पहिल्या कामाच्या बॉसने कॉल केला होता. अरे सर, कशी काय आठवण झाली माझी?
मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? आयुषने विचारला. कारण त्याला सुखद धक्का बसला होता. ते काम सोडून त्याला महिने उलटून गेले होते. आदिराजीने धमकी दिल्यामुळे त्याने स्वतःचंच दुकान काढलं होतं. पण त्या सरांनी आपली आठवण काढावी म्हणजे जरा आश्चर्यच होतं. अरे तू सध्या काय करतोस? पुन्हा जॉब जॉईन करायचा विचार आहे का तुझा? राहुल सरांनी विचारला. आयुष 2 ते 3 सेकंद शांतच राहिला, काहीच बोलला नाही. सर, मी स्वतःचं दुकान प्रिंटिंग सेटअप टाकलं आहे, आयुषने सांगितलं. वा, मस्त. बरं वाटलं ऐकून. पण तुला जर गरज लागली तर कधीही येऊ शकतोस, राहुल सर म्हणाले. हो सर, मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे. माझ्या बायकोची तब्येत बरी नाही. घरी गेल्यावर मी कॉल करतो तुम्हाला, आयुषने सांगितलं. काय वाटतं बायकोला? राहुल सरांनी विचारलं. बाथरूममध्ये ना पाय घसरून पडली आहे ती, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये आणले, आयुषने सांगितलं. अरे बापरे, काळजी घे हां, आणि तुला कधी वेळ मिळेल तेव्हा कॉल कर. ठेवतो फोन मी आता, म्हणून त्याने कॉल कट केला. आयुष फोनकडे बघत बसला होता. इतक्यात निधी हॉस्पिटलला आली. निधी, तू कामाला गेली नाहीस? आयुषने विचारलं. असं कसं कामाला जाणार? वहिनीला बरं नाही आणि मी कामाला जाऊ? निधी त्याला रागवत म्हणाले. अगं मग काय सगळ्यांनी घरात बसून करायचं काय? सगळं सोंग आणता येतं निधी, पैशाचं सोंग आणता येत नाही, आयुष तिच्याकडे बघत म्हणाला. आज जर अधिराज नसता तर त्याला प्रत्येक क्षणाला विचार करायला लागला असता. दादा, मी उद्या जाईन. आजच्या एका दिवसाने काही फरक पडणार नाही. असंही तो नालायक मला पिडत असतो, निधी म्हणाले. तिला कालचं आठवत होतं, त्याने उशीर केलेला. हो का? काय करतो? मला म्हणाला होता थोडी शिक्षा देणार म्हणून, आयुष म्हणाला. काही नाही, भरपूर फाईल लिहून ठेवतो आणि उशिरापर्यंत बसायला सांगतो आणि मग घरी आणून सोडतो, निधी म्हणाले. आयुषला यामध्ये काहीतरी क्लिक झाल्यासारखं वाटलं. पण आपलंच डोकं असा विचार करत असेल तसं काही नसेल, म्हणून त्याने आपल्या मनातले विचार लगेच झटकले. पण एक क्षण मनात हुरहुर दाटून आली. आयु आपल्यापासून लांब तर नाही ना होणार, असा विचार मनातून चमकून गेला आणि हृदय जोरात धडधडला. उगाच अस्वस्थ वाटू लागलं. निधी, अधिराजच्या मनात तुझ्याविषयी काही नाही, मग त्याने घरातल्या दुसऱ्या कोणाला टार्गेट तर नाही ना केले? कारण तो काहीतरी कारण काढून आपल्या घरी येत आहे. तुझ्या येते का लक्षात? आज तो इट्स माय प्लेजर म्हणाला. मला ते वाक्य खटकलं. पण लगेच संशय कसा घेणार त्याच्यावर? तू जरा सावध राहा, काही क्लू मिळतो का बघ. मला दाट संशय येतोय. त्याचं काहीतरी काम आहे आपल्याकडे, त्याशिवाय तो एवढा उदार नाही होणार. आई बोलल्यापासून माझ्या डोक्यात तेच फिरतंय. आयुषने आपल्या मनात जे विचार होते ते निधीला सांगून टाकले होते. दादा, मलाही त्याच्यावर खूप डाऊट आहे, पण अजून तरी त्याने कोणतंच पाऊल उचललेलं नाही, निधीने सांगितलं. ठीक आहे, तू लक्ष ठेव त्याच्यावर, आयुषने सांगितलं. हो दादा, निधीनेही त्याला दुजोरा देत होकार दिला. निधी, माझ्या पहिल्या कामावरच्या बॉसने फोन केला होता, आयुषने सांगितलं. का? निधीला काही संदर्भ लागेना. अगं, पुन्हा कामावर येतोस का विचारत होते. तेव्हा आदिराजने धमकी दिली म्हणून मी काम परत जॉईन केलंच नाही. आता विचार करतोय, आयुराला जर दुकान सांभाळायला सांगून मी जॉब केला तर, आयुषने विचारला. चांगली गोष्ट आहे, पण वहिनी आहे कामाला. त्यापेक्षा जर
अवनी वहिनीला विचारलंस तर? तिलाही कामाला जायची आवड आहे, पण आराध्य दादा तिला पाठवत नाही, त्यामुळे ती थोडी नाराज आहे. पण जर तू डायरेक्ट हे आराध्य दादाला विचारून बघितलंस तर बरं होईल, निधी त्याला म्हणाली. खरंच? वहिनीला जायचं आहे का मला? तर मी विचारतो आराध्य दादाला. आयुष खुश होत म्हणाला. वहिनी कसं वाटतंय आता? निधीने आयुराला उठलेलं बघितलं तसं लगेच तिच्या जवळ जात म्हणाली. बरं वाटते, आयुरा म्हणाली. तू आराम कर. ती थोडं उठण्याचा प्रयत्न करत होती म्हणून तिच्या खांद्याला पकडत निधी तिला म्हणाली, मला आराम करून करूनच कंटाळा आला आहे. आयुरा तोंड बारीक करत म्हणाली. आयुष दादा, डॉक्टरांना विचारून बघ, वहिनीला हालचाल करायला चालेल का? निधीने विचारला. डॉक्टरांनी नकोच सांगितलं आहे, पण ती कंटाळते म्हणून मीच तिला थोडं वर सरकवून बसवतो, आयुष म्हणाला. तिच्या डोक्याच्या मागे एक हात आणि पायाच्या खालून एक हात घालत तिला वर सरकवून बसवलं त्याने. तिलाही झोपून झोपून अंग अजूनच दुखायला लागलं होतं, पण औषधच इतकी स्ट्रॉंग होती की तिला झोपच यायची. थोड्या घरातल्या आणि थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निधी घरी जायला निघाली. तुम्ही सुद्धा फ्रेश होऊन या बरं, आयुरा आयुषला म्हणाले. मी कुठेही जात नाही, आयुष तिला ठामपणे सांगत म्हणाला. मग अंघोळ काही इथेच करणार आहात का? जाऊन फ्रेश होऊन या, 1 तास आराम करा घरी, आयुरा तरीही हट्टाने म्हणाली. तुझ्याजवळ कोणी नको का? आयुष तिला म्हणाला. मी थांबेन एकटी, मला कुठे जायचं आहे. तुम्ही जाऊन या 1-2 तासात. मला काही वाटलं तर मी लगेच कॉल करेन तुम्हाला, आयुरा म्हणाले. निधी यानं घेऊनच जातो, आयुरा निधीकडे बघत म्हणाले. मी थांबते तुझ्यासोबत, दादाला जाऊन येऊ दे घरी, निधी म्हणाले. नको, मी थांबे. नर्स आहेत, डॉक्टर आहेत, हातात मोबाईल आहे आणि तिथे बेल आहे, सगळं इथेच असताना कसलं टेन्शन घेता तुम्ही दोघं, जा, आयुरा त्यांना पटवून देत म्हणाले. बरं, मी जातो. उठायचा प्रयत्न अजिबात करू नकोस हां. बाकी काही असेल तर मला लगेच कॉल कर, आयुषने तिला सांगितलं. हो बाबा, जा आता, ते हात जोडत म्हणाले. तसा आयुष हसत निधीसोबत घरी निघाला. जाताना नर्स आणि डॉक्टरांना भेटून गेला. थोडा वेळ झालाच असेल, आयुरा मोबाईल घेऊन बसली होती. इतक्यात पोटात जोराची कळ आली. तिने कसंबसं कंट्रोल केलं. आयुष आत्ताच घरी पोचला असेल. थोडा वेळ गेला असेल की पुन्हा तिला पोटात कळ आली. देवा, का माझी परीक्षा घेतोस? आता दुसरं काही असतं तर मी लगेच नर्सला फोन केला असता, पण आता पंचायत झाली होती. तिने पुन्हा कंट्रोल केलं. आता पोटात गुडगुड व्हायला लागलं होतं. ती आयुषची अगदी देवासारखी वाट बघत होती. इतक्यात तिला दरवाजाचा आवाज आला. आयुष, बरं झालं तुम्ही अगदी वेळेत आलात. मला बाथरूममध्ये सोडा ना, मला पोटात दुखतंय. ती मोठ्यानेच बोलली होती. ते कोण आहे ते न बघताच ती धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होती. आता एकदम इमर्जन्सी आली होती. कोण असेल तो? करेल का आयुराची मदत? की खरंच आयुष लवकर आला असेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.